नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणित या विषयातील घटक 5वा विस्तार सूत्रे यामधील ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा अभ्यास करणार आहोत आणि त्यावर आधारित सराव संचातील जी उदाहरणं आहेत ते उदाहरणंही आपण सोडवणार आहोत. तर चला मग आज आपण ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा अभ्यास करूया. म्हणजे 3 पदांच्या बेरजेचा वर्ग या स्वरूपातील बैजिक राशीचा विस्तार एकदम कसा करायचा ते या सूत्राचा उपयोग करून आपण अभ्यासणार आहोत. तर चला मग आपण या विस्तार सूत्राचा अभ्यास करूया. तर ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्गचा विस्तार. तर पहा, ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या स्वरूपातील बैजिक राशीचा विस्तार काय येतो, तर त्याच्या विस्तारामधील जे पदं आहेत त्या पदांकडे तुम्हाला नीट लक्ष द्यायचं आहे. ते पदे कशा पद्धतीने येतात. तर पहा, इथं 3 पदांची तर बेरीज आहे. ए हे पहिलं पद आहे, बी हे दुसरं पद आहे आणि सी हे तिसरं पद आहे. आणि या 3 पदांच्या बेरजेचा वर्ग, तर याचा विस्तार कसा येतो तो पहा. तर इथं एचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद म्हणजे 2ab अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद म्हणजे 2bc अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद म्हणजेच 2ac. तर ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या स्वरूपातील बैजिक राशीचा विस्तार कसा होतो, तर त्याच्या विस्तारामध्ये येणारे जे पद आहेत ते तुम्हाला नीट लक्षात घ्यायचे आहेत. तर इथं पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे एचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच बीचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे सीचा वर्ग. तर हे पद कशा पद्धतीने येतात ते नीट लक्षात घ्या. म्हणजे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार करताना तिन्ही पदांचा एकदा वर्ग लिहायचा आहे आणि नंतर 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक 2 गुणिले दुसरे पद गुणिले तिसरे पद अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले तिसरे पद. तर असा हा याचा विस्तार येतो. सोपासा आहे. त्यामध्ये येणारे जे पद आहेत ते तुम्हाला नीटपणे लक्षात ठेवायचे आहेत आणि यावर आधारित सराव संचातील उदाहरणे आता आपण सोडवूया. तर 3 पदांच्या बेरजेचा वर्ग या स्वरूपातील कोणतीही बैजिक राशी असेल तर तिचा विस्तार कसा करायचा तो आपण पाहूया. चला तर मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, विस्तार करा. तर यावर आधारित आपण एक उदाहरण इथे घेऊया. 2p अधिक q अधिक 5 कंसाचा वर्ग. तर पहा, ही दिलेली जी बैजिक राशी आहे 2p अधिक q अधिक 5 कंसाचा वर्ग म्हणजे इथं 3 पदांच्या बेरजेचा वर्ग आहे. मग ही दिलेली बैजिक राशी कोणत्या स्वरूपात आली, तर ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग या स्वरूपात ही दिलेली बैजिक राशी आहे. आणि मग आता हिचा विस्तार करण्याचे जे सूत्र आहे ते आपलं माहीत आहे. मग इथं ए म्हणजे आला 2p, बी म्हणजे आहे q आणि सी म्हणजे आहे 5. मग आता ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचा विस्तार करण्याचं सूत्र आपलं माहीत आहे आणि मग ते सूत्र आपलं या ठिकाणी वापरायचं आहे. तर पहा, इथे पहिलं पद जे आहे तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 2p चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग, मग दुसरं पद आहे q चा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग, तिसरं पद आहे 5चा वर्ग अधिक
2 गुणिले पहिले पद, मग पहिलं पद आहे 2p गुणिले दुसरे पद आहे q अधिक 2 गुणिले दुसरे पद q गुणिले तिसरे पद 5 अधिक 2 गुणिले पहिले पद 2p गुणिले तिसरे पद 5. तर पहा आपण a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा इथे वापर केलेला आहे आणि त्याहून ही दिलेली जी बैजिक राशी आहे ती त्या विस्तार सूत्राच्या स्वरूपात मांडलेली आहे. आता याला आपण स्वरूप देऊया. बरोबर 2pचा वर्ग आहे इथं, तर इथं आपला 2 आणि p या दोघांचाही वर्ग करायचा आहे. तर 2चा वर्ग 4 आणि pचा वर्ग p वर्ग अधिक इथं q वर्ग जसा आहे तसंच लिहा, qचा वर्ग अधिक 5चा वर्ग, मग 5चा वर्ग करून घ्या, 5चा वर्ग येईल 25 अधिक आता पहा इथे 2 गुणिले 2p गुणिले q. तर इथे यांची बेरीज करताना जे सहगुणक किंवा जे संख्या असतील त्या संख्यांचा गुणाकार करा आणि जे चल आहेत ते चल जसे आहेत तसेच लिहा, किंवा समान चल असतील तर त्यांच्या घातांकाची बेरीज करायची आहे आणि त्याहून तो गुणाकार आपला करून घ्यायचा आहे. तर पहा 2 गुणिले 2 4 4p q अधिक 2 गुणिले q गुणिले 5, मग 2 गुणिले 5 5 दोन्ही 10 q अधिक 2 गुणिले 2p गुणिले 5. तर संख्यांचा गुणाकार करून घेऊया. 2 गुणिले 2 4 आणि 4 गुणिले 5 4 पंचे 20p. तर मग पहा आता इथे 2p अधिक q अधिक 5 कंसाचा वर्ग याचा विस्तार आला 4pचा वर्ग अधिक qचा वर्ग अधिक 25 अधिक 4pq अधिक 10q अधिक 20p. तर हा आला या दिलेल्या बैजिक राशीचा विस्तार. तर या पद्धतीने तुम्हाला यावर आधारित इतर जे उदाहरणं आहेत ते उदाहरणांचा तुम्हाला सराव करायचा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही या विस्तार सूत्राचा उपयोग करून यावर आधारित जे उदाहरणं असतील किंवा त्या स्वरूपात असणारी जी बैजिक राशी असेल तिचा विस्तार तुम्ही एकदम करू शकता. तर आणखीन एक उदाहरण या ठिकाणी आपण अभ्यासूया. दुसरं एक उदाहरण मी या ठिकाणी घेतोय. तर पहा दुसरं उदाहरण कंसात 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग बरोबर. तर पहा आता इथे दिलेल्या 3 पदांच्या बेरजेचा वर्ग आहे. तर 7m वजा 3n वजा 4k. आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं ऋणचिन्ह दिलं आहे आणि आपल्या विस्तार सूत्रामध्ये इथं धनचिन्ह येतं, इथं धनचिन्ह आहे आणि इथं ऋणचिन्ह आलं. मग हे ऋणचिन्ह जे आहे ते या 3nचं आहे. मग इथं धनगुणला ऋण म्हणजे इथं ऋणचिन्ह आलेलं आहे, परंतु इथे धनचिन्हच आहे आणि हे जे ऋणचिन्ह इथं आलेलं आहे ते या 3n या पदाचं आहे. त्याच पद्धतीने इथं जे ऋणचिन्ह आलेलं आहे तर ते देखील 4kचं आहे. म्हणजे इथं दुसरं आणि तिसरं पद जे आहे ते ऋण आहे आणि त्यामुळे इथं ऋणचिन्ह आलेलं आहे. तर इथं आपला ए म्हणजे आहे, एच्या जागेवर आलेला 7m, बीच्या जागेवर आहे बी म्हणजे ऋण 3n आणि सी म्हणजे आहे ऋण 4k. आणि मग आता आपला ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग याचं विस्तार सूत्र माहीत आहे. तर त्या सूत्रामध्ये या दिलेल्या बैजिक राशीला आपण लिहून घेऊया. तर पहा पहिल्या पदाचा वर्ग म्हणजेच 7m चा वर्ग अधिक
ऋण 3n चा वर्ग, ऋण 3n चा वर्ग अधिक ऋण 4k चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद 7m गुणिले दुसरे पद ऋण 3n अधिक 2 गुणिले दुसरे पद ऋण 3n गुणिले तिसरे पद ऋण 4k अधिक 2 गुणिले पहिले पद 7m गुणिले तिसरे पद ऋण 4k. चला आता यांना आपण सोपरूप देऊया. 7m चा वर्ग, तर इथं 7m कंसाचा वर्ग आहे म्हणजे इथं आपला 7चाही वर्ग करायचा आहे आणि m चाही वर्ग करायचा आहे. तर 7चा वर्ग 49, m वर्गला m चा वर्ग अधिक ऋण 3n कंसाचा वर्ग. तर इथं कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग धन असतो आणि म्हणून इथं ऋण 3चा वर्ग येईल 9 आणि n वर्गला n वर्ग अधिक ऋण 4k चा वर्ग आहे. तर इथं ऋण 4 आणि k दोघांचाही वर्ग करायचा आहे. तर ऋण 4चा वर्ग कोणत्याही ऋण संख्येचा वर्ग धन आहे म्हणून 16, 4चा वर्ग 16 आणि k चा वर्ग k वर्ग. आता इथे पहा 2 गुणिले 7m गुणिले ऋण 3n. तर इथं गुणाकारामध्ये धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचे नियम आपल्या इथे लक्षात घ्यायचे आहेत. तर पहा 2 हा धन आहे, धन गुणिले धन, धन आणि धन गुणिले ऋण ऋण, म्हणजे 2 गुणिले 7 14 आणि 14 त्रिक 42 आणि धन गुणिले ऋण म्हणजे ऋण 42 आणि चल जे असतील ते जसे आहे तसेच लिहा mn. पुन्हा पहा इथे 2 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 4k. तर पुन्हा चिन्हांचा इथं गुणाकार करून घ्यायचा आहे. धन गुणिले ऋण ऋण आणि ऋण गुणिले ऋण म्हणजे धन. संख्यांचा गुणाकार करून घ्या. 2 गुणिले 3, 3 दुनी 6 आणि 6 चौक 24 आणि चल जे आहेत ते जसे लिहायचे आहेत nk. पुन्हा इथे 2 गुणिले 7m गुणिले ऋण 4k. तर चिन्हांचा गुणाकार करून घ्या. धन गुणिले धन धन आणि धन गुणिले ऋण ऋण. संख्यांचा गुणाकार करून घेऊया आपण. 2 गुणिले 7 गुणिले 4. तर 2 गुणिले 7 14 आणि 14 गुणिले 4 14 चौक 56 mk. तर या ठिकाणी आपण त्याचा विस्तार केलेला आहे. तर 7m वजा 3n वजा 4k कंसाचा वर्ग याचा विस्तार आला 49m चा वर्ग अधिक 9n चा वर्ग अधिक 16k चा वर्ग वजा 42mn अधिक 24nk वजा 56mk. तर या पद्धतीने तुम्हाला यावर आधारित इतर जे उदाहरणं आहेत ते तुम्हाला सोडवायचे आहेत. तर हे इथं 3 पदांच्या बेरजेचा वर्ग जर असेल तर त्याचा विस्तार करण्यासाठी तुम्हाला a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करायचा आहे. इथं एखाद्या पदात चिन्ह ऋण आलं किंवा इथं वजाबाकी चिन्ह दिसलं म्हणजे काही वेगळं काही करायचं नाही किंवा घाबरून जायचं काम नाही. तर ते जे वजा चिन्ह असेल तर ते पद ऋण असल्यामुळे तिथे वजा चिन्ह किंवा ऋण चिन्ह आल्याचे आपलं दिसून येतं. सूत्र आपल्याला
हेच वापरायचं आहे ए अधिक बी अधिक सी कंसाचा वर्ग. या सराव संचेतील आणखीन एका उदाहरणाच्या ठिकाणी आपण अभ्यास करूया. तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन त्रिपदींच्या वर्गांची बेरीज किंवा वजाबाकी दिलेली असेल तर ती कशी करायची, तर त्यावर आधारित एक आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया. तर तो प्रश्न आहे सरळ रूप द्या. तर त्यावर आधारित एक आपण उदाहरण घेऊया आणि मग इतर उदाहरणांचा तुम्हाला सराव करायचा आहे. सरळ रूप द्या यावर आधारित एक आपण प्रश्न या ठिकाणी सोडून घेणार आहोत आणि बाकीचे मग तुम्हाला उदाहरणं सोडवायचे आहेत. तर एक उदाहरण या ठिकाणी मी घेतो आहे. तुमच्या सराव संचामधलं सरळ रूप द्या यामधलं 3 नंबरचं जे गणित आहे ते गणित आपण या ठिकाणी अभ्यासूया. तर पहा, कंसात 7a वजा 6b अधिक 5c कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात 7a अधिक 6b वजा 5c कंसाचा वर्ग. तर पहा, इथे दोन त्रिपदींच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर सरळ रूप द्यायचं आहे म्हणजे इथं जी क्रिया दिलेली आहे बेरीज, म्हणजे इथं दोन त्रिपदींच्या वर्गांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर ती बेरीज करण्यासाठी सर्वप्रथम आपला या दिलेल्या दोन्हीही त्रिपदींच्या वर्गांचा विस्तार करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यांची बेरीज करायची आहे. तर सर्वप्रथम आपण या दोन्हीही 7a वजा 6b अधिक 5c कंसाचा वर्ग, त्याचबरोबर 7a अधिक 6b अधिक 5c कंसाचा वर्ग या दोन्ही त्रिपदींच्या वर्गांचा विस्तार करून घेऊया. तर पहा, आपण विस्तार करून घेतो आहे. तर इथं a अधिक b अधिक c म्हणजे 3 पदांच्या बेरजेचा वर्ग या स्वरूपात ही बैजिक राशी आलेली आहे. म्हणजे a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा या ठिकाणी आपला उपयोग करायचा आहे. तर चला मग या बैजिक राशीचा आपण विस्तार करून घेऊया. तर मग इथं a म्हणजे 7a, b म्हणजे 6b आणि c म्हणजे 5c आहे. तर पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे 7a कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच ऋण 6b कंसाचा वर्ग अधिक तिसऱ्या पदाचा वर्ग म्हणजेच 5c चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद 7a गुणिले दुसरे पद ऋण 6b अधिक 2 गुणिले दुसरे पद आहे ऋण 6b गुणिले तिसरे पद 5c अधिक 2 गुणिले पहिले पद 7a गुणिले तिसरे पद 5c. आता जसं आपण पहिल्या त्रिपदीचा वर्ग करून घेतलेला आहे तसंच आपला दुसऱ्या त्रिपदीचा वर्ग करायचा आहे आणि म्हणून ही पूर्ण राशी आपण कंसामध्ये लिहून घेऊया. अधिक दुसऱ्या कंसात पुन्हा इथे दुसऱ्या त्रिपदीचा वर्ग करताना परत तेच सूत्र आपलं वापरायचं, a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. मग इथं पहिलं पद आहे 7a आणि म्हणून इथं 7a चा वर्ग अधिक दुसरं पद 6b कंसाचा वर्ग अधिक तिसरे पद ऋण 5c म्हणून ऋण 5c कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद 7a
गुणिले 6b अधिक 2 गुणिले दुसरे पद 6b गुणिले तिसरे पद 5c अधिक 2 गुणिले पहिले पद 7a गुणिले तिसरे पद ऋण 5c. तर चला मग आता आपण याला सोपं रूप देऊया. चला आता आपण याचा व्यवस्थित विस्तार करून घेऊया, सोपं रूप देऊया. तर पहा, पहिल्या कंसामध्ये 7a चा वर्ग, मग 7चा वर्ग आणि a चा वर्ग दोघांचाही वर्ग करायचा आहे, म्हणजे 49 a चा वर्ग अधिक ऋण 6b कंसाचा वर्ग आहे, तर ऋण 6चाही वर्ग करायचा आहे आणि b चाही वर्ग करायचा आहे, तर ऋण 6चा वर्ग 36 b वर्ग अधिक 5c चा वर्ग, तर 5चाही वर्ग आणि c चाही वर्ग, 5चा वर्ग 25 आणि c वर्गला c वर्ग अधिक 2 गुणिले 7a गुणिले ऋण 6b. तर मग चिन्हांचा गुणाकार करून घेऊ आपण. धन गुणिले ऋण इथं ऋण चिन्ह येईल, ऋण 2 गुणिले 7, 7 दुनी 14 आणि 14 6 84 ab परत 2 गुणिले ऋण 6b गुणिले 5c. चिन्हांचा गुणाकार करून घेऊया. धन गुणिले ऋण 2 गुणिले 6, 6 दुनी 12 आणि 12 पंचे 60 bc. पुढे 2 गुणिले 7a गुणिले 5c. तर गुणाकार करून घेऊया. धन चिन्ह आहे म्हणून इथं धन 2 गुणिले 7, 7 दुनी 14 आणि 14 पंचे 70 c. परत आता इथे आपण याला पहिल्या कंसात लिहून घेऊया. अधिक आता दुसऱ्या बैजिक राशीचा विस्तार आपण इथे लिहिलेला आहे, त्याला त्यातील पदांचा आपण नीटपणे वर्ग गुणाकार करून घेऊया. तर 7a चा वर्ग म्हणजेच 49 a वर्ग अधिक 6b चा वर्ग म्हणजेच 36 b वर्ग अधिक ऋण 5c कंसाचा वर्ग म्हणजे ऋण 5चा वर्ग 25 c वर्ग अधिक 2 गुणिले 7 गुणिले b 6b. मग यांचा गुणाकार करून घ्या. 2 गुणिले 7 62 14 आणि 14 6 84 ab अधिक 2 गुणिले 6b गुणिले ऋण 5c आणि मग धन गुणिले ऋण इथं ऋण चिन्ह येईल, ऋण गुणाकार करून घ्या. 2 गुणिले 6, 6 दुनी 12 आणि 12 पंचे 60 bc. परत 2 गुणिले 7a गुणिला ऋण 5c. तर धन गुणिले ऋण 2 गुणिले 7, 7 दुनी 14 आणि 14 पंचे 70 ac. इथं इथे एक 70 ac येईल, 70 ac. तर चला मग आता या दोघांची आपण बेरीज करून घेऊया. तर त्यांची बेरीज मी इथे करतोय आता. दोन्ही बैजिक राशींचा आपण विस्तार या ठिकाणी केलेला आहे. आता या दोघांची बेरीज करायची आहे. तर बेरीज करताना जे स्वरूप पद असतील त्या स्वरूप पदांची
बेरीज किंवा वजाबाकी जी होईल ती आपल्याला करायची आहे, तर ती त्यांच्या चिन्हावरून आपल्याला करायची आहे. तर पहा मग आता इथे बेरीज करताना जे सर्व पद आहेत ते सर्व पदांची बेरीज आपण या ठिकाणी करून घेऊया. तर जे सर्व पद आहेत ते आपण एकत्र लिहूया. 49 ए वर्ग आणि 49 ए वर्ग ते दोन्ही सर्व पद आहेत त्यांची बेरीज या ठिकाणी होईल. आणि म्हणून इथं 49 ए वर्ग आणि 49 ए वर्ग ते दोघांची बेरीज येईल 98 ए वर्ग. 36 बी वर्ग आणि 36 बी वर्ग दोन्ही धन आहेत, मग त्यांची बेरीज करताना दोन्ही धन असतील तर दोघांची बेरीज करावी, येणारी बेरजेला धनचिन्ह द्यावे. आणि म्हणून इथं 36 बी वर्ग व 36 बी वर्ग यांची बेरीज 36 आणि 36 72 बी वर्ग. नंतर 25 सी वर्ग हा धन आहे आणि 25 सी वर्ग हा देखील धन आहे. आणि म्हणून दोन्ही धन असतील तर दोघांची बेरीज करून येणारी बेरजेला धनचिन्ह द्यायचे. 25 25 50 सीचा वर्ग. पुढे 84 ए बी हा ऋण आहे आणि 84 ए बी हा धन आहे. मग बेरजेमध्ये एक ऋण आणि एक धन असेल तर दोघांची वजाबाकी करावी. आणि म्हणून 84 मधून 84 गेले 0, म्हणजे हे दोन्ही पदं या ठिकाणी कटली. पुढे 60 बी सी आणि ऋण 60 बी सी. मग बेरजेमधील दोन्ही पदं इथं ऋण आहेत, मग दोन्ही पदं ऋण असतील तर दोघांची बेरीज करावी आणि येणारी बेरजेला ऋणचिन्ह द्यावी. म्हणजे ऋण 60 आणि 60 120 बी सी. पुढे 70 ए सी आणि ऋण 70 ए सी, म्हणजे तर बेरजेमध्ये एक पद धन आहे आणि एक पद ऋण आहे. इथे 70 ए सी, तर एक धन आणि एक ऋण पद असेल तर दोघांची वजाबाकी करावी. आणि म्हणून 70 मधून 70 गेले 0, म्हणजे 70 ए सी धन आणि 70 ए सी ऋण ही दोन्ही पदं कटली. आणि म्हणून आपलं उत्तर आलं 98 ए वर्ग अधिक 72 बी वर्ग अधिक 50 सी वर्ग वजा 120 बी सी. तर या पद्धतीने आपण सोपं रूप दिलेलं आहे. यावर आधारित जे इतर उदाहरणं आहेत सर्व रूप द्या ते तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि काही अडचण असेल तर तुम्ही ती मला विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.